मला ना मॅडम तो सेक्स शब्द ऐकला की मला फार असं किळस वाटते. मला असं नको नको वाटतं, मला अंगावर काटा येतो. उत्क्रांतीमध्ये सर्वायव्हल हा मेन उद्देश होता, सेक्ससुद्धा त्यासाठीच आहे. रणवीर सिंग त्याच्या घरी आला इतक्या वर्षांनी आणि त्याला भेटायचंय पण भेटता येत नाही, आणि या सगळ्या भावनांचा जो कल्लोळ आहे, खरं म्हणजे तेच माणूस पण आहे आपण. मुलं समोर येऊन बसतात आणि पालक म्हणतात की ह्यांना आम्ही सगळं दिलंय, बघा काही कष्ट नाही, आम्ही एवढे कष्ट केलेत. आणि मुलांचं अगदी ब्लंट उत्तर असतं, आम्ही सांगितलं द्यायला हे सगळं. एखादी स्त्री समोर बसली असेल तर तिला ना की मी किती त्याग केलाय याच्यात खूप तिला अभिमान वाटतो. न्यूली वेड कपल्समध्ये बऱ्याचदा हेच मतभेद असतात की मी कायम बरोबर आहे आणि तू चुकीचा आहे का चुकीची आहेस. हे जे काही हे फक्त इगो क्लॅशेस असतात. आता सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग करायचा तेव्हा त्याला स्लेजिंग होत नसेल का? होत असणार आहे ना. तुम्हाला काय वाटतं, सचिनला राग येत नसेल? माणूस आहे ना. पण मग सचिन काय करायचा राग आल्यावर? इमोशनल कोशंट उत्तम असलेली व्यक्ती अशी बघून ओळखता येते की ह्याचा IQ चांगला आहे बरं का. चिल्ड्रन डोंट नीड परफेक्ट पेरेंट्स, दे नीड इमोशनली अवेलेबल पेरेंट्स. मनीषा मॅडम, IQ बद्दल आपण नेहमीच ऐकतो, पण EQ नेमका काय असतो, इमोशनल कोशंट? IQला आपल्याकडे खूप जास्त महत्त्व दिलं आहे. म्हणजे आपण इंटेलिजंट क्वोशंट ज्याला म्हणतो, अभ्यास करणं किंवा मार्क मिळवणं, ह्याला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे आधीपासूनच. पण ॲक्च्युली EQवर जास्त भर. आता EQ म्हणजे काय, तर लोकांना फक्त इमोशनल क्वोशंट एवढंच माहीत असतं, पण त्या नक्की काय, मग हा क्वोशंट म्हणजे नक्की काय. तर खरं बघायला गेलं तर माणसामध्ये, आपल्यामध्ये ना, देर आर 4 क्वोशंट्स. एक IQ असतो जो आपला इंटेलिजंट क्वोशंट आहे, एक EQ असतो जो आपला इमोशनल क्वोशंट आहे, एक CQ असतो जो आपला क्रिएटिव्ह क्वोशंट आहे, आणि एक AQ असतो जो आपला ॲडव्हर्सिटी क्वोशंट आहे. तर ॲक्च्युली हे 2च क्वोशंट्स नाही आहेत, 4 क्वोशंट्स आहेत. तर IQ तर आपल्याला माहीतच आहे की आता ठीक आहे, किती हुशार आहे, किती मार्क मिळतात, किती पटकन, हाऊ इंटेलिजंट यू आर, दॅट इज IQ. त्याचं मोजमाप म्हणजे IQ. EQ म्हणजे तुमचे इमोशन्स. आता आपण EQबद्दल बोलणारच आहोत डिटेलमध्ये. त्याच्या आधी थोडंसं तुला सांगेन की क्रिएटिव्ह क्वोशंट पण प्रत्येकामध्ये असतो, की आपण क्रिएटिव्हिटी असते, काहीतरी असतो. तर मग काही लोक जे असतात ते क्रिएटिव्ह असतात, त्यांना पटकन इमॅजिनेशन चांगलं असतं, त्यांचा क्वोशंट हा फार हाय असतो. द ब्रेन वर्क्स दॅट वे. आणि ॲडव्हर्सिटी क्वोशंट म्हणजे एखादी गोष्ट अचानक घडली तर कसं रिॲक्ट करायचं. म्हणजे शक्यतो आपण म्हणतो की ॲडव्हर्सिटी आली, अचानक काहीतरी दुःख झालं, काहीतरी झालं, कॅलॅमिटी झाली, तर त्या सिच्युएशनमध्ये काय ॲक्शन घ्यायची, हा ॲडव्हर्सिटी क्वोशंट पण असतो. मग आता आपण येऊयात टू अंडरस्टँड व्हॉट इज EQ. आता इमोशनल क्वोशंट जो आहे तो म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपला वी शुड अंडरस्टँड दिस, निरंजन, की आपण ह्युमन्स म्हणजे होमोसेपियन्स, आपण जे मनुष्य प्राणी आपण जे म्हणतो, हे जे उत्क्रांतीमध्ये आपली उत्क्रांती झाली त्याच्यामध्ये आपल्यामध्ये बरेच बदल घडले, बरोबर आहे. म्हणजे शारीरिक बरेच बदल घडले आपल्यामध्ये. आपला कणा जो आहे तो ताठ झाला, आपल्या बोटं जी आहे तो अंगठा हलला, असं हे सगळे बरेच बदल, आपल्याला वाचा आली. हो. ह्या सगळ्या उत्क्रांतीच्या प्रोसेसमध्ये इमोशनसुद्धा आले. सो यू हॅव टू अंडरस्टँड की जसं फिजिकल चेंजेस झाले, जे काही शारीरिक बदल झाले, ते शारीरिक बदल का झाले, तर सर्वायवलसाठी झाले. सिम्पल साधी गोष्ट आहे की सर्वायवल आपलं व्हावं म्हणून आपले झाले, म्हणून तर आपण जंगलातनं उठून आज कॉन्क्रीटच्या जंगलात राहतोय, बरोबर आहे. सो हे बदल घडले. मग त्याच्याबरोबर इमोशन्स पण आले. मग आता इमोशन्स आले किंवा भावना आल्या, तर भावनांचाही तोच उद्देश आहे ना, सर्वायवल. म्हणजे भावनासुद्धा त्याच्यामुळेच डेव्हलप झाल्या. मग आता आपण भावनांचं साधारणपणे बघूयात की प्रेम किंवा लव्ह ही भावनाच नसती तर आपण एकत्र, कंपॅशन आणि लव्ह जर हे आपल्याला जर आपण अनुभूतीच ही नसती किंवा ही भावनाच नसती, तर आपण ॲज ह्युमन्स इन अ ग्रुप राहू शकलो नसतो. सो वी फील कंपॅशनेट, वी फील लव्ह टुवर्ड्स अदर्स, वी फील केअर टुवर्ड्स अदर्स, म्हणून आपण एकत्र राहू शकतो. आपण सोशल बिईंग्स आहोत. आपण काही ह्याच्यासारखं म्हणजे वी आर नॉट लोनर्स, सिंहासारखं किंवा ह्याच्यासारखे आपण वी आर नॉट लोनर्स, वी आर सोशल बिईंग्स. त्यामुळे आपल्याला सोशल ह्याच्यामध्ये राहण्यासाठी भावना गरजेच्या आहेत. राग म्हणाला असता ॲग्रेशन आहे, ॲग्रेशन पण गरजेचं आहे, की तिथे जंगलात राहत होतो तेव्हा ॲग्रेशन पाहिजे, बरोबर आहे. सो यू हॅव टू बी ॲग्रेसिव्ह, राईट, टू अगेन प्रोटेक्ट युअर सेल्फ. हे असं काही ह्या ज्या सगळ्या भावना ज्या आहेत ना, तर ह्या भावना आहेत आपल्यात, दे आर इनबिल्ट इन अस ॲज ह्युमन्स. पण आता ह्या भावना रेग्युलेट कशा करायच्या, ह्या समजून कशा घ्यायच्या. कित्येक वेळेला आपण कुठल्या इमोशनमधून जातोय हेच आपल्याला माहीत नसतं. असं होतं खरंच खरंच होतं असं.
की तुला ॲक्च्युली नेम नाही करतायत की मला आत्ता नक्की काय वाटतंय. आपण त्याला खूप एक ओघम, एक अम्ब्रेला, एक इमोशन देऊन टाकतो. राग आला आहे मला. अरे पण त्या रागाची कुठली इंटेन्सिटी आहे? तुला इरिटेट झालं आहे, फ्रस्ट्रेट झालं आहे, एन्झायटी आहे का राग आहे? काय आहे नक्की? तर कित्येक वेळेला ना राग आपल्याला काही मोजकी इमोशन्स, बोटावर मोजण्या इतकी इमोशन्स आपल्याला माहीत असतात. आपल्याला एवढ्याच भावना माहिती आहेत. आपल्याला राग माहिती आहे, द्वेष माहिती आहे, आपल्याला गिल्ट माहिती आहे, अपराधीपणाची भावना माहिती आहे, बरोबर आहे, दुःख माहिती आहे, हां, आणि आनंद माहिती आहे, किंवा आपण म्हणूयात प्रेम माहिती आहे, करुणा माहिती आहे. तर इतक्या हातावर मोजण्या इतक्या भावना माहिती आहेत. पण भावना खूप जास्त आपल्यामध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. म्हणजे ह्याच भावनांना जर आपण एका इंटेन्सिटी स्केलवर टाकलं तर त्या वेळेला आपण ते फील करत असतो. पण आपण काय म्हणतो, एक अम्ब्रेला टाकतो की मला हे आत्ता असं वाटतंय, आणि कित्येक वेळेला आपण ते ॲक्च्युली सांगूही शकत नाही की मला काय वाटतंय. सो बेसिकली मी तुला आत्ता म्हटलं तसं खूप जास्त भावना आहेत, इंटेन्सिटी आहेत, आणि ह्या कायम बदलत असतात. आपल्याला त्यांना नावही देता येत नाही कित्येक वेळेला की मला काय वाटतंय हे सांगताच येत नाही. पण मग आता आहेत तर भावना, आणि यू कॅन्ट गेट रिड ऑफ देम. वी आर अ बंडल ऑफ इमोशन्स. खरं आहे. तुम्ही म्हणता याच्यावरनं मला धुरंधर पार्ट 2 जो आत्ता आला त्याचा शेवटचा सीन आठवतोय की रणवीर सिंग त्याच्या घरी आला आहे इतक्या वर्षांनी, आणि त्याला भेटायचं आहे पण भेटता येत नाही, आणि त्या ज्या काही अगदी काही सेकंड्समध्ये त्याच्या डोळ्यांमध्ये ज्या तरळून गेलेल्या आहेत, म्हणजे ती भेटायची आस पण आहे, आसोशी पण आहे, पण इतक्या वर्षांच्या विरहाचं दुःख आहे. दुसरीकडे यापुढेही भेटता येणार नाही आहे त्याची पण एक कुठेतरी गिल्ट असेल मला वाटतं. पण या सगळ्या भावनांचा जो कल्लोळ आहे, खरं आहे, तेच माणूस पण आहे आपला. आणि बघ तू हा सीन असा इंटरप्रिट केला, मला विचारशील तर हा सीन मी वेगळा इंटरप्रिट केला आहे, कदाचित प्रेक्षक जे बसले त्यांनी वेगळा इंटरप्रिट केला आहे. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येकजण त्या आपल्या नजरेतून आणि आपल्या भावनेच्या नजरेतून प्रत्येक सीन बघत असतो. सो माझ्यासाठी असं होतं की त्याला जरी भेटायचं असलं, आणि ते विरह तर होता, ते दुःख प्रचंड होतं त्याचं, पण त्याला जेव्हा दिसतं की आपली आई, आपली बहीण आणि बहिणीची मुलं हे व्यवस्थित सगळं त्यांचं चाललं आहे, तो नसतानाही, म्हणजे आता ना दे हॅव कम टू द पीस ऑफ ही नॉट बिईंग देअर. म्हणजे त्यांचं आता एक जग त्यांनी, म्हणून त्याला ते जाऊन डिस्टर्ब करायचं नसतं. वा. हा पण एक असू शकतो की त्याला दिसतंय की ह्यांनी दे हॅव मेड पीस विथ इट. तो नाही आहे, तो गेलाय, जगातच नाही आहे, ह्याच्यात त्यांनी, अँड दे आर लिव्हिंग देअर लाईफ, आणि त्याला ते डिस्टर्ब करायचं नाही, म्हणजे जास्त भावनांचा कल्लोळ त्याला उठवायचा नाही आहे, म्हणून तो परत फिरतो, असं माझं इंटरप्रिटेशन होतं. ओके. सो असं एक आहे. तर हा म्हणजे इमोशनल कोशंट म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये भावना रेग्युलेट करायची किंवा भावना समजून घेण्याची जी कुवत असते त्याला आपण इमोशनल कोशंट म्हणतो. बरोबर, म्हणजे की मला काय वाटतंय हे मी रेग्युलेट कसं करू शकते, मी कसं एक्सप्रेस करू शकते, त्याला इमोशनल कोशंट म्हणतात. पुढे जायच्या आधी मनीषा मॅडमची पटकन ओळख करून देतो. आज आपल्यासोबत मनीषा मोने आहेत. त्या पॉझिटिव्ह सायकॉलॉजिस्ट आहेत, NLP प्रॅक्टिशनर आहेत, काउन्सिलर आहेत, आणि एक इमोशनल इमोशनल कोशंट तर आहेच, पण इमोशनल इंटेलिजन्स हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय असून अनेक कॉर्पोरेटसोबत त्या जोडलेल्या आहेत. तसंच त्या टीनेजर्सनाही काउन्सिलिंग करतात, त्यांच्या पालकांनाही काउन्सिलिंग करतात. त्यामुळे खास आज आपण त्यांना भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल कोशंट EQ नेमका काय असतो, तो ओळखायचा कसा, तो वाढवता येतो का तो जन्मापासून जो असतो तोच राहतो, अशा सगळ्या ज्या मला प्रश्न पडलेले आहेत त्यावर आम्ही बोलणार आहोत. मॅडम, खरंच खूप स्वागत आहे तुमचं देहवनमध्ये. थँक्यू निरंजन, तू इथे बोलवल्याबद्दल तुझे पण धन्यवाद. आणि हा विषय खूपच चांगला निवडलेला आहेस तू. सो आपण बोलूयात ह्याच्यावर, आणि तुझे काय प्रश्न असतील ते विचार. नक्कीच. तर EQ विषयी तुम्ही आत्ता बेसिक सांगितलं, तर पुढे जाण्याआधी मग इमोशनल कोशंट उत्तम असलेली व्यक्ती अशी बघून ओळखता येते की ह्याचा EQ चांगला आहे बरं का? येस, ॲब्सोल्युटली ओळखता येते. म्हणजे आता उदाहरण मी तुला देते. समजा आता 2 व्यक्ती आहेत, ओके, आणि कुठेही घरातलं घे किंवा ऑफिसमधलं उदाहरण घे किंवा कुठलंही दुसरीकडे तुमच्या मैत्रीमध्ये उदाहरण घे, की एखादा, आता आपण असं बघूया जनरल की मित्र, तर आपल्याला माहीत असतं की आपला एक मित्र जो असतो ना, तो कुठलं जरी काही थोडंसं सिच्युएशन झाली तर तो रिॲक्ट करतो आणि पर्सनली घेतो ती गोष्ट. आणि एक मित्र असा असू शकतो आपला की जो रिॲक्ट नाही करत, तो शांत करतो, तो म्हणतो थांब आपण समजून घेऊयात,
नक्की काय झालं आहे, नक्की तुला काय म्हणायचं आहे हे समजून घेऊयात. म्हणजे तू काहीतरी एक वाक्य बोलला, ओके, तर समोरच्या कधी कधी तो पर्सनली घेतो, ओके, आणि मग त्याला आरेला कार्य होतं, तिथे रिॲक्शन येते. दॅट इज अ पर्सन हू इज इमोशनल क्वेश्चन ज्याचा कमी आहे. बट देर आर पीपल, एखादा मित्र तुझ्या असा असतो की बाबा तो म्हणतो ओके नक्की तुला काय म्हणायचं आहे, पॉज घेईल, अंडरस्टँड करेल की काय आहे, आणि मग स्वतःच्या भावनांना तो रेग्युलेट करेल. म्हणजे जरी तू त्या व्यक्तीला क्रिटिसाइज करत असला किंवा काहीतरी फीडबॅक देत असला तर ती व्यक्ती पटकन चिडत नाही. अच्छा. ती व्यक्ती पॉज घेते, विचार करते की अरे हां, हा जर सांगतोय तर काहीतरी असणार आहे, तर मी कुठे बदलायची गरज आहे का? ओके, पॉज घेतो, रिॲक्ट होत नाही. किंवा कित्येक वेळेला असं होतं की काही भांडणं होतात, ओके, तर काही व्यक्ती अशा असतात की त्या पटकन तिथे काहीच बोलत नाहीत. ते पॉज घेतील, थोड्या वेळ जाऊन एक 5-10 मिनिटांनी परत येतील. असं नाही की ते दुखावल्या गेल्या नाही आहेत, पण त्या दुखवणं त्यांचं जे आहे किंवा त्यांना राग आला नाही ते आहे राग, पण त्या इमिडिएटली त्या राग व्यक्त करत नाहीत. दे विल टेक अ पॉज, दे विल गो बॅक, ओके, येतील, विचार करतील, आणि दे विल कम अँड टेल यू, म्हणजे येऊन सांगणार की हे बघ तू जे काही मला सांगितलंस, जे काही बोललास ते काही मला आवडलेलं नाही आहे, त्याच्याने मला खूप वाईट वाटलेलं आहे. यामुळे काय होतं ना की आरेला कार्य जे आहे ना तिथे ब्रेक लागतो आणि भांडणं पुढे जात नाहीत, आणि आम्ही त्याला चेन रिॲक्शन जी आहे ती थांबते म्हणतो. कारण तुम्ही रिॲक्शन दिली की समोरचा अजून रिॲक्शन देणार, मग त्या रिॲक्शनवर तुम्ही रिॲक्शन देणार, अशी ती चेन रिॲक्शन जी असते ना, तर इमोशनली अवेअर आणि पर्सन विथ अ हाय इमोशनल कोशंट जो असतो ती व्यक्ती ही रिॲक्शन डेफिनेटली होऊ देत नाही, चेन रिॲक्शन. हा फरक आहे. म्हणजे तुझ्या पाहणीत पण अशी लोकं असतील, तू एक अनुभव घेतला असेल की काही एकदम लवकर भडकणारी, पर्सनली घेणारी, आणि काही लोकं शांतपणे तीच गोष्ट वेगळ्या दृष्टिकोनातून बघणारी, स्वतःची इमोशन्स व्यवस्थितपणे समजून घेणारी, असं पण असतं. तर हा फरक आपल्याला जाणवतो. खरं. तुम्ही या आधीच्या एका उत्तरात एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात की आपल्या भावनाच बऱ्याचदा आपल्याला ओळखता येत नाहीत. हो, म्हणजे त्याच्या शेड्स आपण अशी ढोबळ नावं देतो, हा राग आहे किंवा याच्याबद्दल मला जेलस वाटतंय, अशा आपण ढोबळ त्याला त्या फिलिंग्सना नावं देतो. तर त्या ओळखण्यासाठी, कारण त्या ओळखल्यात तर मग तुम्ही म्हणता तसं आपला EQ आपण अजून डेव्हलप करू शकतो का, आणि मग त्या ओळखण्यासाठी काय करता येऊ शकतं? सो बेसिकली एक तर पहिली गोष्ट तुला हे सांगेन की IQ तुम्ही जन्मताच तुमचा IQ फिक्स असतो, पण EQ तुम्हाला त्याच्यावर काम करून तो वाढवता येऊ शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर तिला आहेत अशा बऱ्याच व्यक्ती असतात की त्या म्हणतात मला कळत नाही नक्की तुला काय होतं आहे, किंवा मला काय होतं आहे मला समजत नाही आहे, किंवा त्यांना त्या सिच्युएशनमध्ये कसं रिॲक्ट करायचं, काय बोलायचं, काय करायचं हे कळतच नसतं. सो त्यांचा EQ जो कमी असतो तसं त्यामुळे ते डेव्हलप होऊ शकतं. पहिली गोष्ट, लेट मी मेक दिस व्हेरी क्लिअर, की EQ हा तुम्ही जसं जसं त्याला ब्रेनला ट्रेन करत जाल तसा तसा तुम्ही EQ वाढवू शकता. ओके, दॅट इज वन थिंग. सो असं काही नाही की यू आर बॉर्न विथ अ फिक्स EQ. IQ इज ऑफकोर्स यू आर बॉर्न विथ IQ. तुम्ही फक्त नॉलेज गॅदर करता, पण EQ तुम्ही ॲक्च्युली यू कॅन इन्क्रीज युअर EQ, यू कॅन मेक इट बेटर. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असं की आपल्याला ना कित्येक वेळेला एखाद्या सिच्युएशनमध्ये जेव्हा एखादी भावना आपण ती अनुभव घेतो त्या भावनेचा, तर आपण ना ते एक ब्लँकेट, हे मी तुला म्हटलं तसं, की मला ना राग आला आहे, पण त्या रागाची इंटेन्सिटी असते. म्हणजे त्या स्केलवर बघितलं तर कदाचित त्यावेळेला फक्त इरिटेट झालेलं असतं. म्हणजे साधं सिम्पल गोष्ट की रस्त्यातून गाडी चालवतो चालला आणि कोणीतरी असा कट मारला, तर आपण इरिटेट होतो. दॅट इज नॉट राग, दॅट इज दॅट इज रागाचं थोडं कमी इंटेन्सिटीचं एक आपण म्हणूया ती भावना. बरोबर आहे. मग आपल्याला राग येणं म्हणजे अगदीच कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललं आहे किंवा आपल्या पर्सनल ह्याच्यावर काहीतरी कमेंट केली आहे, तर हां, मग राग येतो. आणि सगळ्यात इंटेन्सिफाईड रागाचं जे हे आहे स्केल जर तू बघितलं त्याला रेज म्हणतात. जे आपण एकदम हाणामारी किंवा ह्याच्यावर म्हणजे विदाऊट विचार न करता माणूस ॲक्शन घेतो, तो रेज. म्हणजे खूप जास्त राग येणं, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणूयात की तीव्रता जी असते ती एवढी असते त्याची, की आपण आता म्हणजे काही समोरच्याचं ऐकून न घेता, विचार न करता आपण डायरेक्ट ॲक्शन घेऊन मारतो किंवा काहीतरी करतो. दॅट इज रेज. सो ह्या आपण ना कधी कधी ओळखू शकत नाही. कित्येक वेळेला ना आपल्याला अपराधीपणाचं वाटत असतं. ठीक आहे, थोडंसं काहीतरी झालं आहे तर ते ठीक आहे, ते नर्वसनेस असतो थोडासा, ते कम्प्लिटली गिल्ट, काहीतरी छोटी चूक झाली आहे,
ओके, तर त्याला आपण पूर्ण असं अपराधीपणाचं भावना वगैरे अशी गिल्टमध्ये आपण त्याला इंटेन्सिफाय करून ठेवतो. तेवढं करायची गरज नसते. पण हेही जाणून घेणं फार गरजेचं आहे निरंजन, की भावना ज्या असतात, या भावना ज्या असतात त्या फक्त इमोशन्स नाही आहेत. आय ऑल्वेज से दिस, इमोशन्स आर इन्फॉर्मेशन्स. बरं. इमोशन ही काहीतरी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन जाते स्वतःबद्दल. तुमच्या आतमध्ये काय घडतं आहे ना, त्याच्याबद्दल ती इन्फॉर्मेशन. इट इज डेटा. इमोशन इज डेटा. मग तुम्हाला जेव्हा जर इमोशन ओळखता आलं, की मला हे आत्ता का वाटतंय, ह्याचं मूळ कारण काय आहे, मग तुम्ही ते रेग्युलेट करू शकता. आय यू गेटिंग द पॉईंट? सो हे जे आम्ही म्हणतो ना, की बाबा आपल्याला नाही, मला आत्ता रागच, अरे पण का आलाय? तर नाही, त्यांनी केलं म्हणून आलाय, त्यांनी असं असं बोललं म्हणून आलाय, तसं नाही आहे. इंटरनली जाऊन बघणं फार गरजेचं आहे, की माझा कुठला ट्रिगर दाबला गेला आहे का. करेक्ट. हे खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मला असं वाटतं की हे ट्रिगर्स बऱ्याचदा आपल्या भूतकाळात असतात, आपल्या बालपणात असतात, आणि माझं असं ऑब्झर्वेशन आहे की बरीच माणसं ही भूतकाळातच जगत असतात. ॲब्सल्युटली. मी तर कायम असं म्हणते, की प्रेझेंटमध्ये खूप कमी लोकं जगतात. आयदर आपण भूतकाळात जगतो किंवा भविष्यात जगतो. म्हणजे आता कसं, की आयदर आपल्या डोक्यामध्ये, म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ॲज ह्युमन बिंग्स, माणसाला खूप मोठी देणगी आहे, ती म्हणजे आपली मेमरी. बरोबर आहे, की आपल्याला लक्षात राहतात गोष्टी, आठवणी, आपल्या मेमरी. आणि अजून एक खूप मोठी देणगी आहे, ती म्हणजे इमॅजिनेशन. पण काय माहिती का, ह्या दोन्ही देणग्या ज्या आहेत ना, ह्या आपण नीट वापरत नाही. मेमरी आपण फक्त ज्या भूतकाळातल्या ज्या काही वाईट घटना घडल्यात आपल्याबरोबर, जे काही आपल्याला दुःख देऊन गेल्यात, ज्याच्यामुळे त्रास झाला आहे, अशाच मेमरीज आपण सारख्या त्यांचा विचार करतो. बरोबर आहे. 90% वेळा त्याच आनंदी मेमरीज आपण कधीही खूप जास्त विचार करत नाही. आणि इमॅजिनेशन कशासाठी वापरतो, तर भविष्याची चिंता करायला, की माझं काय होणार, पुढे माझ्या मुलांचं काय होणार, माझं काय होणार, माझं करिअरचं काय होणार, हे सगळं. सो ह्या दोन्ही ज्या गोष्टी आपल्याला आहेत, बुद्धिमत्ता आपल्या मिळालेल्या आहेत उत्क्रांतीमध्ये, ह्या दोन्हीचा आपण काही सदुपयोग करत नाही. मोस्ट ऑफ द टाईम ह्याचा दुरुपयोगच होतो. आणि बरीचशी लोकं म्हणून आहे ना, आयदर दे लिव्ह इन द पास्ट ऑर दे लिव्ह इन द फ्युचर, दे आर हार्डली इन द प्रेझेंट. तर तू अगदी बरोबर म्हणालास, की आपल्या ज्या ट्रिगर्स आहेत, ज्याच्यामुळे भावना ट्रिगर होते, हे सगळे ट्रिगर्स आपले ना कुठेतरी पास्टमध्ये असतात. म्हणजे लहानपणी आपल्या आजूबाजूची लोकं जी आहेत, मुलं, मी नेहमी म्हणते की मुलं बघून शिकतात, इमिटेशनमधून शिकतात. आणि ह्याचं एक सायंटिफिक रिझन असं आहे, की वी आर ह्युमन्स, आपण प्राणीच आहोत, आपण इमिटेशननीच शिकतो. तर आपलं ब्रेन हे इमिटेशन लवकर करतं. सो मुलं जे काही आजूबाजूला बघतात, आई बाबा कसं एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्स करतायत किंवा कसं रिॲक्ट करतायत, मुलंही तेच उचलतात. आणि ते त्यांच्या, आपण अंतर्मन म्हणूयात किंवा ज्याला सबकॉन्शियस माइंड आम्ही म्हणतो, त्याच्यामध्ये जातं. ते ट्रिगर्स तिथे जाऊन सेट होतात. त्याला प्रोग्रॅमिंग म्हटलं जातं. हा प्रोग्रॅम तुमच्या लहानपणापासून असे अनेक गोष्टी तुम्हाला, ज्या तुम्ही मोठे होता, मग शाळेत जाता, मग तुमचे शिक्षक असतात, शिक्षक काहीतरी सांगतात, मित्र होतात, मित्रमैत्रिणी काहीतरी सांगतात, मग तुम्ही कॉलेजमध्ये जाता, मग ते माहोल वेगळं असतं, ती इकोसिस्टम वेगळी असते, तिथे काहीतरी अजून तुमच्या डोक्यामध्ये प्रोग्रॅमिंग होतं. सो एव्हरीथिंग, युअर इमोशन्स, द ट्रिगर्स गेट डेव्हलप, ही सायकल आहे तुमची. बरोबर. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट काहीतरी घडते आणि तो ट्रिगर जर दाबला गेला, तर तुमची ती रिॲक्शन येते. म्हणून जेव्हा ती रिॲक्शन किंवा ती भावना उत्पन्न होते, त्यावेळेला ती कशामुळे झाली आहे हे बाह्य गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा अंतर्मनात किंवा आपल्या इंटरनल इंट्रोस्पेक्शन करणं जास्त गरजेचं आहे, की काय ट्रिगर दाबला गेला माझा, ही सिच्युएशन खरंच एवढी मोठी होती का. कित्येक वेळेला इतक्या छोट्या सिच्युएशनचं आपण इतकं मोठं करतो. मोस्ट ऑफ द टाइम्स वी आर ड्रिव्हन बाय इगो. म्हणून ती गोष्ट आपण खूप पर्सनली घेतो, पण कदाचित ती नसतेही. समोरच्या व्यक्तीला सांगण्याचा हेतू वेगळा असतो. तो हेतू समजून न घेता आपण ती व्यक्ती फक्त काय बोलली आहे ना, त्याच्यावर फक्त रिॲक्ट करतो. सो जनरली इट इज ऑलवेज की कॉन्टेंटवर जास्त भर दिला जातो, इंटेंटवर नाही. वा, बरोबर आहे ना, की इंटेंट तुमचा काय होता एखादी गोष्ट सांगण्यामागे, ह्याच्या माग ते बघितलं जात नाही, कॉन्टेंटवर रिॲक्शन येते सगळी. आणि आपण भारतीय किंवा मराठी माणूस हा जास्ती भावनिक किंवा जास्ती संवेदनशील आहे असं वाटतं तुम्हाला?
बाहेरची जर आपण हे बघितलं. नाही, नाही, असं काही नाही आहे. आपण सगळेच आहे बघा, शेवटी तुम्ही इथे राहताय किंवा पाश्चात्य देशात राहताय किंवा कुठे ईस्टर्न कंट्रीमध्ये राहताय, शेवटी आपण माणूस आहोत. ओके. आणि फक्त काय आहे ना, आपल्या ब्रिंगिंग अपचा फरक आहे. हां, मी भारतात आपण जे आपण भारतीय आहोत, आपल्याकडे कसं आहे ना, की एक एकत्र कुटुंब किंवा एकत्र राहणं किंवा तर भावनांना महत्त्व दिलेलं आहे आपल्याकडे. आणि हे आपल्या पुराणांमध्ये, वेदांमध्ये सगळ्यामध्ये आहे, की त्याला आपण महत्त्व दिलेलं आहे. त्याचा एक इम्पॉर्टन्स आहे. पण तेवढाच इम्पॉर्टन्स तिकडेही आहे. फक्त एवढंच आहे, की आपल्याकडे बाउंड्री ड्रॉ करायला शिकवत नाहीत. हम्म. म्हणजे तुला साधं सिंपल गोष्ट सांगायची म्हटलं तर जेव्हा मी काउन्सिलिंग्स करते ना, त्यावेळेला कित्येक वेळेला असं असतं ना, की एखादी स्त्री समोर बसली असेल, तर तिला ना, की मी किती त्याग केला आहे ह्याच्यात खूप तिला अभिमान वाटतो. आणि मला कायम सांगावंसं वाटतं, की तो त्याग तुला ठीक आहे, सॅक्रिफाईस इज ग्लोरिफाईड. हम्म. आणि आपल्याकडे ना असं एक आहे, की सॅक्रिफाईस केली की एका पेडिस्टलवर नेऊन आपल्याला ठेवलं जातं आणि तेव्हाच रिस्पेक्ट मिळतो. म्हणून तू जे म्हणतोयस ना, की सगळं भावनिक आहे ना, हे हो हो. इमोशनल. आणि मग आपण म्हणतो अरे हे इमोशनल ब्लॅकमेल आहे किंवा हे भावनिक मला इमोशनल ब्लॅकमेल होतं आहे. आणि हे असतं, हे सगळीकडे आहे, असं नाही आहे. फक्त मला एवढं वाटतं की दोज पीपल ते खूप लवकर शिकले, की त्यांनी बाउंड्रीज, स्वतःच्या बाउंड्रीज ड्रॉ केल्या, जिथे ते स्वतःला जास्त त्या भावनांनी हानी पोचू देत नाहीत. आपण पोचू देतो, कारण की आपल्याकडे जास्तीत जास्त दुसऱ्यांचा विचार करा. चुकीचं काही नाही आहे याच्यामध्ये. पण जे दुसऱ्यांचा विचार करता करता स्वतःचा विचार करायला थांबलोत तर प्रॉब्लेम येऊ शकतो. अगदीच. आता आपण थोडंसं एज वाईज जरी बघितलं तर म्हणजे पौगंडावस्था जी असते तर तेव्हा मला वाटतं की ती भावनिक आंदोलनं खूप तीव्र असतात, हॉर्मोनल चेंजेसमुळे असेल. तर मग EQच्या दृष्टीने जर आपण वयाचे टप्पे बघितले तर साधारण 30, 35, 40 तुम्ही भावनिकदृष्ट्या स्टेबल असणं अपेक्षित असतं किंवा EQ तुमचा पुरेसा डेव्हलप झालेला असणं किंवा ते करणं, आणि असं होतं का घरात? पहिली गोष्ट म्हणजे देर इज नथिंग कॉल्ड ॲज स्टेबिलिटी इमोशन्सची. इमोशन्स हे वॉलटाईल असतात कायम. इंटेन्सिटी कायम कमी जास्त होत असते. ह्याचं चांगलं उदाहरण मी तुला असं देईन, की अरे एखादी व्यक्ती सुरुवातीला खूप आवडत असते आणि जसा काळ जातो तसं आयदर ती व्यक्ती खूप जास्त आवडायला लागते किंवा ती आवडीनाशी होते. तर तू जिथून सुरुवात केली होतीस त्या व्यक्तीच्या रिलेशनशिपला, ओके, आणि आवडणं जी भावना होती, तर तू स्वतः पडताळून बघ की तुझी भावना तीच आहे का. आणि हे प्रत्येक रिलेशनशिपमध्ये आहे. मी फक्त प्रेम वगैरे असं म्हणत नाही, कपल्स म्हणत नाही. प्रत्येक नात्याचं हेच आहे. मैत्रीच्या नात्याचं आहे, नवरा बायकोचं आहे, आईवडिलांचं नातं आहे. हे सगळ्या नात्यांमध्ये हेच रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे स्टेबिलिटी नाही, म्हणून त्याला इमोशनल इंटेलिजन्स का म्हटलं जातं किंवा कोशंट का म्हटलं जातो, तर रेग्युलेट करायचं प्रत्येक वेळेला. तो फॅन आपण कसा रेग्युलेट करतो, थोडं जास्त गरम होतं आहे आज, वाढव, थोडं कमी गरम होतं आहे, कमी कर किंवा बंदच कर. हेच इमोशन्स असतं, की आज मला ना ही भावना जरा तीव्रतेने जाणवती आहे बाबा, मग आता ही जर मला इतकी जाणवती आहे तर मी ह्या भावनेला आत्ता आहारी जायचं आहे का ते रेग्युलेट करायची, कारण ती भावना मला हानिकारक आहे का ती पूरक आहे, हे समजणं फार गरजेचं असतं. म्हणून इमोशनल जे आपण वॉलटाईल, जसं मी म्हणलं की डेटा, प्रत्येक सिच्युएशनमध्ये इमोशन तुला डेटा देत असतं आणि हा डेटा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळं तुला इन्फॉर्मेशन देतो. सो इमोशनल कोशंट स्टेबिलिटी असं मी म्हणणार नाही, पण हां, रेग्युलेट करायची जी क्षमता ती पटकन आली पाहिजे. विदिन सेकंड्स यू शुड बी एबल टू रेग्युलेट. ते वाढू शकतं, तो इंटेलिजन्स वाढू शकतो. आणि थोडंसं इलॅबरेट करेल ह्याच्यावर की इमोशनल इंटेलिजन्सचे 4 टप्पे असतात. ओके, म्हणजे काय तर इमोशनल इंटेलिजन्स किंवा कोशंट म्हणजे काय, तर बेसिकली पहिले म्हणजे स्वतःच्या भावनांची जाणीव होणं. फर्स्ट ऑफ ऑल सेल्फ अवेअरनेस ऑफ स्वतःचे इमोशन्स, स्वतःच्या भावना काय मला आत्ता वाटतं आहे, स्वतःच्या भावनांची जाणीव होणं. सेकंड स्टेप इज त्या भावना रेग्युलेट किंवा मॅनेज करता येणं. ओके. थर्ड स्टेप इज समोरच्याच्या भावना जाणून घेणं. ओके, समोरच्याला काय वाटते, समोरचा काय, जजमेंटल न होता ती व्यक्ती कुठल्या सिच्युएशनमधून आली आहे, काय आहे, त्या भावना ते जाणून घेणं आणि मग समोरच्याचे इमोशन्स रेग्युलेट करणं. आता ह्याच्यामध्ये जेव्हा मी रेग्युलेट करणं म्हणते तेव्हा कंट्रोल करणं नव्हे, तर समजून घेऊन त्याच्याप्रमाणे आपला रिस्पॉन्स देणं.
दॅट इज इमोशनल इंटेलिजन्स. सो अंडरस्टँड युअर सेल्फ, युअर इमोशन्स, मॅनेज युअर इमोशन्स, अंडरस्टँड अदर्स इमोशन्स, मॅनेज देअर इमोशन्स. वा. हे तुम्हाला जमलं की तुमचा EQ वाढतो आणि हे कॉन्शियसली करायला लागतं आपल्याला. मला असं वाटतंय की हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि ह्याची एक लिटमस टेस्ट आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा असं कारण न्यूली वेड कपल्समध्ये बऱ्याचदा हेच मतभेद असतात की मी कायम बरोबर आहे आणि तू चुकीचा आहे किंवा चुकीची आहेस. हे जे काही हे फक्त इगो क्लॅशेस असतात का ह्याच्यात काय असतं नेमकं आणि मग त्यांनी काय केलं पाहिजे ज्यांनी त्यांचं नातं किंवा बॉन्डिंग अजून स्ट्रॉंग होईल इन्स्टेड ऑफ त्यांचे डिफरन्सेस वाढतात. बेसिकली नाईस क्वेश्चन. काय ना आता सध्या म्हणजे मी तुला पहिले ह्याचं उत्तर द्यायच्या आधी तुला नक्की एक सिच्युएशन अशी सांगेन की कोविड झालं मध्ये, बरोबर आहे, आणि आय एम अ काउन्सिलर. तर असं म्हणायला नको आहे की आपण म्हणतो की जेव्हा आजारी लोक पडतात तेव्हा डॉक्टरचा बिझनेस वाढतो. तर कोविडमध्ये लिटरली माझ्यासमोर खूप कपल्स येऊन बसली. ओके, आणि इट वॉज फाईन इफ यू आस्क मी काउन्सिलर म्हणून. हां, लोक येत आहेत आणि हे घेत आहेत, पण माणूस म्हणून मला हे वाटायला लागलं की अरे काय चाललं आहे आपल्या समाजात. तर ह्याचं म्हणजे अगदी 20 वर्ष लग्न झालेली, असं नाही की न्यूली कपल्स, 20 वर्ष झालेली, 15 वर्ष झालेली मुलं आहेत सगळे. तेव्हा एक कारण मला काय जाणवलं माहिती आहे का, की इतके वर्ष हे जे कपल्स होते ना हे वीकेंड कपल्स होते. बरोबर की नाही? कारण बायकोही नोकरी करते, नवराही नोकरी करतोय. सॅटर्डे संडे अगदी टिपिकल, सॅटर्डेला उठले, कुठेतरी मॉलमध्ये गेले, काहीतरी पिक्चर बघितला, टाईम स्पेंड केला मुलांबरोबर, झाला. संडेला अख्ख्या आठवड्याची तयारी करायची म्हटल्यानंतर भाज्या आणणं, हे करणं, वडेवर ते हे सगळं. सोमवार ते शुक्रवार काय, सोमवारी एकदा सकाळी दोघंही ऑफिसला गेले की शुक्रवारी संध्याकाळीच, म्हणजे 5 दिवस मधले काही नाही. इथे 24 तास एकत्र ना. कोविडनी, लॉकडाऊननी हाच हे केलं. मग एकमेकांच्या छोट्या गोष्टी खटकायला लागल्या. मग ॲक्च्युअल भावना बाहेर पडायला लागल्या ना, ॲक्च्युअल इमोशन्स बाहेर पडायला लागले. तिथे भांडणं अशी व्हायला लागली की मग मी बरोबर तू चुकीचा, किंवा मी बरोबर तू चुकीची. आणि तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे की ते इगोमधनं येतं. सो बेसिकली ना कपल्स जे असतात तर दे आर मोर इन टू प्रूव्ह की तू चुकीचा का मी बरोबर, का मी चुकीची का तू बरोबर आहे, ह्याच्यामध्येच त्यांचं सगळं जातं. फोकस थोडा शिफ्ट झाला पाहिजे. इट इज नॉट अबाउट वेदर आय एम राईट ऑर युअर राईट ऑर युअर रॉंग, वॉट एव्हर. इट इज अबाउट आपण हे नातं जपण्यासाठी काय करू शकतो, हा फोकसच नसतो. कारण इथे इंडिव्हिज्युअल जगणं किंवा माझं मी हे जास्त झालं आहे. ओके, सो तू जे म्हणालास तर हे कपल्समध्ये येस इगो आहे पहिली गोष्ट म्हणजे. तर त्यांचा फोकस थोडा शिफ्ट झाला पाहिजे, रादर दॅन सेईंग की मला मी बरोबर आहे, बघ माझं हे बरोबरच आहे आणि माझा पॉईंट बरोबरच आहे, पेक्षा एक स्टेप मागे घेऊन की त्याचंही ऐकून घेऊयात, तिचंही बघूयात काय म्हणते आहे. कदाचित वी कॅन अग्री टू डिसअग्री. गरज नाही आहे की तुमचं प्रत्येक गोष्टीवर ॲग्रीमेंट झालीच पाहिजे. आय ऑलवेज टेल दिस टू कपल्स, यू हॅव ऑल द राईट. तुम्ही दोघंजणं वेगवेगळ्या एक तर इकोसिस्टममधून आलेले आहात, दोघांचं पालनपोषण, घरं वेगळी आहेत, बिलीफ सिस्टम वेगळी आहेत, संस्कार वेगळे आहेत. 2 लोक एकत्र एका छताखाली तुम्ही जेव्हा येता वेगवेगळ्या इकोसिस्टममधून, फ्रिक्शन होणारच आहे ना, कुठे ना कुठेतरी फ्रिक्शन होणारच आहे ना. पण मग हे जेव्हा फ्रिक्शन व्हायला लागतं तेव्हा ते फ्रिक्शन वाढू न देता आणि तो एक पॉईंट न करता तुम्ही जर एक स्टेप मागे घेऊन अंडरस्टँड केला आपल्या पार्टनरला की अरे कदाचित ना ह्यांच्याकडे असं ह्याला लहानपणी शिकवलं नसेल किंवा ह्याला हे माहीत नसेल किंवा हिला कदाचित हे माहीतच नसेल, तर मी सांगतो आय कॅन हेल्प हर आऊट किंवा आय विल हेल्प हिम आऊट. हा विचार करणं जास्त गरजेचं आहे ना, की ती इकोसिस्टम वेगळी असल्यामुळे कदाचित मला जे बोलायचं आहे ते तुला वेगळं समजतं आहे आणि तुला जे बोलायचं आहे ते मला वेगळं समजतं. सो अशा वेळेला ना मी असा सल्ला देते कपल्सना की थोडासा पॉज घेऊन विचारू शकता तुम्ही एकमेकांना की मला जे तू जे बोलतोय आणि मला जे समजतंय हे सेम येणार आहे. ॲक्च्युली असं कन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे कपल्समध्ये. आर वी ऑन द सेम पेज? कारण मी काय बोलते, कारण परत तेच आहे, प्रत्येकाची लव्ह लँग्वेज वेगळी आहे, बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येकाचं मी जे बोलते ते कदाचित माझ्या पार्टनरला वेगळंच वाटत असेल काहीतरी, आणि तो जे बोलतोय ती लव्ह लँग्वेज मला कळतही नसेल काही, आणि मग रिस्पॉन्स जात नसेल. मग तिथे हे होतं की बघा मी एवढं करतो आणि तुला काहीच वाटत नाही.
ओके, सो द पार्टनर्स एक्सपेक्टेशन इज व्हेरी डिफरंट. आणि तू म्हणतोस की अरे मी दिला की रिस्पॉन्स, अजून काय करू? सो फॉर यू इट इज अ राईट थिंग. कदाचित त्याची रिस्पॉन्स देण्याची पद्धत तशीच आहे, तो कोल्डलीच रिस्पॉन्स देतो, व्हेरॅज तिला काहीतरी खूप एक्साइट होऊन. हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की आपण कसं असतं ना, मी हे पण म्हणते की आपण कपल्सना ना जेव्हा पार्टनर्स होतो त्यावेळेला आपण माझ्या अपेक्षा काय आहेत तुझ्याकडून हो, हे सांगतो, पण विचारतो का की तुझ्या काय आहेत माझ्याकडून? हे खूप कमी वेळा विचारलं जातं ना. वी ऑलवेज से की आय एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. डू वी एव्हर आस्क व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम मी? तू सांग. हे जेव्हा तुम्ही बसून संभाषण कराल ना, त्यावेळेला कुठलंही कॉन्फ्लिक्ट हा इगोमधून नसेल. हा तुम्हाला मग यू कॅन टेक अ पॉज. तिथे कंपॅशन आलं पाहिजे, तिथे एम्पथी आली पाहिजे. बरोबर. एम्पथी फार गरजेची आहे. तुम्ही जे म्हटलात EQ की समोरच्या माणसाच्या भावना समजून घेऊन त्या मॅनेज पॉझिटिव्ह पद्धतीने करता येणं, तिथे एम्पथीच आहे. म्हणजे त्या व्यक्ती ठीक आहे ना बाबा, एखादी व्यक्ती असं बोलली म्हणजे मे बी ती व्यक्ती त्या व्यक्तीला तसंच शिकवलं गेलं ती सिच्युएशन हँडल करायला. यू कॅन से की अरे नाही हे असं आहे, मे बी तुझं. सो चूक किंवा बरोबर करण्यापेक्षा वी कॅन अग्री टू डिसअग्री. कदाचित हा तुझा दृष्टिकोन आहे, हा माझा दृष्टिकोन आहे, विल डिसअग्री ऑन दिस पॉईंट, इट्स फाईन. पण हे होत नाही. त्याच्यामध्ये ओढाताणी अशी होते की बरोबर चूक, मग तो इगो पॉईंट होतो की बघ मी जिंकले, माझंच बरोबर होतं किंवा मी हे बरोबर होतं. तसं न करताना मला असं वाटतं की एकदा मी तुला म्हटलं तसं आर वी ऑन सेम पेज, आणि एम आय म्हणजे तुझ्या भावना मी समजून ज्या घेते त्या बरोबर समजून घेते का, किंवा तुझ्या भावना मी जे समजून घेतोय ते बरोबर समजून घेतोय का, हे विचारू शकतो ना आपण. म्हणजे एक यातला टेकअवे मला असा दिसतोय, एस्पेशली कपल्सच्या बाबतीत, की एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा, ब्लेम गेम खेळण्यापेक्षा, दरवेळेला तो माणूस चुकीचा यापेक्षा परिस्थिती काय आहे, नेमकी ती सिच्युएशन काय आहे, ती आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने हाताळता येईल का, ज्यायोगे यापुढे या मुद्द्यावरनं तरी कॉन्फ्लिक्ट होणार नाही. ॲब्सोल्युटली. आणि त्याच्यामध्ये तुला मी म्हटलं तसं की तिथे इमोशन समजून घेणं म्हणजे बरोबर आहे का, हे मला जे समजतंय तेच तुला वाटतंय का, हो हो, हे खूप हा प्रश्न फक्त विचारलाच जरी ना पार्टनरला, तरी अर्ध कॉन्फ्लिक्ट तुमचं तिथेच संपतं. मला हे मग म्हणणार ना समोरचा की अरे नाही मला तर असं म्हणायचं होतं, मला हे पण तिला काहीतरी वेगळंच समजलं, म्हणजे लेट मी पुट इट इन द वे शी अंडरस्टँड्स और ही अंडरस्टँड्स. तर हे असं कॉन्फ्लिक्ट हँडल. म्हणून मी म्हटलं की यू डोंट नीड टू वर्क फ्रॉम द इगो. यू डोंट हॅव टू से की राईट ऑर रॉंग, यू हॅव टू से व्हॉट कॅन वी डू टू मेक दिस रिलेशनशिप वर्क. हे नातं वर्क होण्यासाठी मी काय करू शकते, मी काय देऊ शकतो. बरोबर. तिथेच एम्पथी येते. आता हा विषय असा झाला की दोघांचं अपब्रिंगिंग वेगळं आहे, लग्न करून किंवा रिलेशनमध्ये ते एकत्र आलेत म्हणून हे फ्रिक्शन होणं साहजिक आहे. पण मग दुसरीकडे जेव्हा मुलं होतात त्याच कपलला, आता कपल एका पेजवर आहे, मुलं तर आपलीच आहेत, म्हणजे त्यांचीच आहेत, पण मग मुलांसोबतही फ्रिक्शन होतं पॅरेंटिंगमध्ये, एस्पेशली ॲडोलसंटमध्ये, पौगंडावस्थेत. तर मग ते कशामुळे होतं आणि ते कसं हँडल करायचं हे पण माहिती नाही आहे आपल्याकडे. नाही, इमोशन्स बेसिकली आपल्याकडे ना मुलांना अभ्यास, IQ ह्याच्यातूनच तोललं जातं. त्यांचं सगळं फोकस किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केवळ हा अभ्यासात कसा आहे, हा स्पोर्ट्समध्ये कसा आहे, हा सगळीकडे. आजकालचं तर असं एक आहे की त्या मुलांना वेळच नसतो टू इवन अंडरस्टँड की वॉट दे आर गोईंग थ्रू. शाळा झाली की क्लास असतो, क्लास झाली की स्विमिंग असतं, स्विमिंग झालं की म्युझिक असतं, म्युझिक झालं की होमवर्क असतं, होमवर्क झालं की दुसऱ्या दिवशी शाळा असते. ब्रीदिंग स्पेसच नाही आहे मुलांना. ओके. आणि मला कुठेतरी असं वाटतं की समटाईम्स हे पेरेंट्स जे आहेत ना, त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न ही मुलांमधनं पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथेच आपण जे म्हणतो ना की तिथे कुठेतरी ही जाणीव झाली पाहिजे की मला नाही जमलं, मला नाही म्हणून मी पण कदाचित त्याला ते नसेल करायचं, त्याची ती आवडही नसेल. हो. आता कमिंग टू द टीनेजर्स, आता ह्याच्यामध्ये असं होतं ना निरंजन की एक तर पहिली गोष्ट म्हणजे ही मुलं जी असतात ना ही ऑलरेडी इतकी कन्फ्युज्ड असतात, फिजिकल चेंजेस चालू असतात, कळत नसतं काय चाललं आहे, बरोबर आहे. त्यानंतर मग त्याच वेळेला अट्रॅक्शन पण व्हायला लागतं. पण दिसण्याचं असं झालं की फार अगदी आता आपण म्हणूयात की फ्रॉम कॅटरपिलर टू बटरफ्लायच्या मध्ये जी फेज असते जी फारच मर्की असते, जिथे खूप छान काही ते दिसत नाही, बरोबर आहे ना. तर ती जी एक 6-7 वर्षाची फेज असते,
ट्रान्सफॉर्मेशनची 13 ते 19पर्यंतची, त्या काळामध्ये हे एक तर लोक फार स्वतःच्या बॉडीबद्दल खूपच जास्त द टीनेजर्स आर व्हेरी कॉन्शियस, त्यांना आवडत नसतं. म्हणून तू बघितलं असेल की हे लवकर पटकन असं फॅमिली फंक्शन्सला येत नाहीत, टाळतात वगैरे, आणि तिथे मग ते कॉन्फ्लिक्ट सुरू होतात आईवडिलांचे, की अरे तुला यायचं नाही आहे, तू बोलतच नाही, तू हे करतच नाही. आणि मुलांना ना कुठेतरी डिस्कनेक्टेड का वाटतं माहिती का, कारण की प्रत्येक वेळेला ना त्या कंट्रोल मोडमध्ये जेव्हा पेरेंट्स जातात, आय ऑलवेज से इट इज नॉट अबाउट कंट्रोलिंग, इट इज अबाउट अंडरस्टँडिंग. पण ते कंट्रोल मोडमध्ये जेव्हा जातात की तू असंच केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, आता तू इतक्या वेळा अभ्यासाला बसला नाही आहेस, हे केलं नाही, दॅट ट्रिगर्स, की समजून घे. रादर म्हणजे मुलं तुमच्याबरोबर केव्हा ओपन अप होतील, जेव्हा त्यांना जाणवेल की मला जज केलं जात नाही आहे, मला कम्पेअर केलं जात नाही आहे. तू जे म्हणतोस ना की हे का वाद होतात, तर पहिली गोष्ट म्हणजे बरेचसे पालक जे आहेत ना ते कम्पॅरिझन मोडमध्ये जातात. बघ त्यांनी किती केलं बघ, आणि मग कोणीतरी शाळेतलंच कम्पॅरिझन, कोणीतरी मित्राच्याच मुलाबरोबर मुलीबरोबर कम्पॅरिझन, ओके हे होतं. त्याच्यानंतर मग अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट ह्या आजकालच्या पेरेंट्समध्ये आहे, आम्हाला हे सगळं मिळालं नव्हतं, तुम्हाला सगळं प्लॅटरवर मिळतं आहे. हो. हेही त्यांना आवडत नाही मुलांना. मुलं म्हणतात नव्हतं द्यायचं, वी डिडंट आस्क यू. मग इथे कॉन्फ्लिक्ट सुरू होतं. म्हणजे मी लिटरली असे केसेस हँडल केल्यात म्हणून तुला सांगते की मुलं समोर येऊन बसतात आणि पालक म्हणतात की ह्यांना आम्ही सगळं दिलं आहे, बघा काही कष्ट नाही, आम्ही एवढे कष्ट केलेत. आणि मुलांचं अगदी ब्लंट उत्तर असतं, आम्ही सांगितलं द्यायला हे सगळं. बिकॉज हिअर इट इज दे आर नॉट लुकिंग की तुम्ही काय देताय. ओके, एक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की चिल्ड्रन डोंट नीड परफेक्ट पेरेंट्स, दे नीड इमोशनली अवेलेबल पेरेंट्स. वा. कळालं का? आम्हाला परफेक्शन नको आहे पेरेंट्समध्ये, सगळं परफेक्ट पेरेंट्स नको आहे की सगळं अगदी आम्हाला प्लॅटरवर देणार, हे करणार ते करणार, ते नको आहे. आमच्या भावना समजून घेणारा पालक हवा आहे. पण मग इथेच थोडंसं एलॅबरेट करता आलं तर, भावना समजून घेणारा ऐक पाहिजे किंवा बाबा पाहिजे, म्हणजे मी जे सांगते ते मनापासून ती ऐकते किंवा तो ऐकतोय, त्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह रिॲक्शन देतोय. कित्येक वेळेला ना मी पालकांना पण हे सल्ले देते की मुलं ना शेअर करतात ना तेव्हा पटकन जाऊन ॲडवाईस देऊ नका त्यांना. त्यांना ॲडवाईस प्रत्येक वेळेला ॲडवाईसच पाहिजे असं नसतं, त्यांना सल्लाच हवा आहे तुमचा असं नाही आहे. किंवा जज पण करू नका, तू असं कसं केलंस, तुला योग्य वाटतं का, असं नाही म्हणायचं. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी काहीतरी येऊन तुमच्याबरोबर शेअर करतायत तर फक्त ऐका. समटाईम्स दे जस्ट नीड समबडी टू लिसन. ऐकून घ्या. त्यावेळेला इमिडिएटली सल्ला देऊ नका, कारण तुम्ही जर त्यांना जज केलं किंवा इमिडिएटली सल्ला दिला की मुलं थोडंसं डिस्टन्स मेंटेन करायला लागतात. नको ह्यांना सांगायला गेलं की हे परत काहीतरी ज्ञान देणार. आय गेटिंग द पॉईंट. कधीतरी त्यांना फक्त ना कोणीतरी ऐकून घेणारं हवं. मग कसं काय, तर समजा भांडण झालं आणि येऊन सांगितलं तुमच्या मुलाने तुम्हाला की माझं आज कॉलेजमध्ये असं झालं किंवा काय झालं. आपण काय करतो नॉर्मली की असं नव्हतं बोलायला पाहिजे त्याचंच. हे काहीही न करता मी पालकांना सांगते की हे ऐकून घ्यायचं, म्हणायचं ओके बेटा मला कळतं आहे व्हॉट यू मस्ट बी गोईंग थ्रू, ठीक आहे आपण बोलूयात, पॉज घ्या, थोड्या वेळाने जाऊन बोला की कसं वाटतंय तुला हर्ट झाला आहेस का, झाली आहेस का, राग आला आहे का, काय वाटतंय. सो काय वाटतंय ना ते ॲक्नॉलेज करा. किंवा जर जेव्हा तुमचं मूल तुम्हाला सांगतं येऊन की मला प्रचंड राग आला आहे, आता माझी चिडचिड होती, अरे राग चांगला नसतो, राग नको असं मानून घेऊ वगैरे, हे अजिबात बोलू नका. द फर्स्ट थिंग शुड बी इट्स ओके, आलाय राग ना, येतो, अरे राग आम्हालाही येतो, मला येतो, बाबांना येतो, असं म्हणून ते नॉर्मलाइज करा. आणि मग म्हणायचं अरे पण आता हा राग आपण कसा वापरायचा ते आपण ठरवूयात ना, तुला राग आलाय, तुलाच त्रास होणार आहे की नाही बाळा, सो थोडा पॉज घे, ठीक आहे, काय तुला चिडचिड करायची कर. म्हणजे माझा मुलगा आता 20 वर्षाचा आहे, तर हे जे काही मी माझ्या मुलाबरोबर एक्सपेरिमेंट्स केले तेच मी माझ्या काउन्सिलिंगमध्ये वापरते. ऑलवेज एक्नॉलेज युअर चिल्ड्रन्स इमोशन्स, ऑलवेज. राग असू देत, चिडचिड असू देत, हो का आता तू फ्रस्ट्रेटेड आहेस, आपण थोड्या वेळाने बोलूया, ठीक आहे, तू शांत झाला की आपण बोलू, तू माझ्याशी असाच का बोलतो, असंच का बोलतेस, हेच का करते. दे आर फायटिंग देअर ओन बॅटल आतमध्ये. एक तर शारीरिक बदल घडतायत, बाहेर काय होतंय, फ्रेंड्समध्ये कम्पॅरिझन्स होतात, चिडवाचिडवी होते, बुलिंग होतं, बरोबर आहे ना. सो एक
त्यात अकॅडमिक प्रेशर आहे. हेच जर तू बघितले तर हीच वर्ष अकॅडमिकली खूप महत्त्वाची असतात. ह्याच्यावर तुमचा पुढचा मार्ग ठरतो, करिअर ठरतं. त्यांना त्याचं प्रेशर असतं. हं. त्यांना सोशलही राहायचं असतं, त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांच्या डोक्यात मॅनेज करत असतात. मग तिथे आपण आपल्या अपेक्षांचं ओझं आणि आपलं प्रेशर जर त्यांच्यावर टाकलं तर ते चिडचिडच करणार. तर मुलांना सेफ स्पेस देणं फार गरजेचं आहे, की मुलांना वाटलं पाहिजे की मी जर आईबाबांना सांगितलं तर आय विल नॉट बी जज्ड. मी सगळं काही माझ्या मनातलं बोलू शकते. राईट. पण ते झाल्यानंतर मग इफ यू आर नॉट जज तर मग नंतर त्यांचे लिसनिंग इयर्स ओपन होतात. तुम्ही जज नाही केलं ना की देन दे आर इन द लिसनिंग मोड. मग तुम्ही तुमचे सल्ले द्या ना, मग ते तुम्हाला मग तुम्ही बघा तुमची मुलं ऐकतीलच. म्हणजे आपण मुलांचं मनापासून ऐकलं तर तेही आपलं मनापासून ऐक. येस, तुम्ही ऐकून त्यांच्या भावना आणि मी म्हटलं तसं इमोशनल इंटेलिजन्सचा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. समोरच्याची भावना समजून घेऊन ती ॲक्नॉलेज पण करणं, हं. हे खूप महत्त्वाचं आहे. हो. की तुला राग आलाय, ठीक आहे, बरोबर आहे, योग्य आहे तुझं राग येणं, अगदी स्वाभाविक आहे, अगदी स्वाभाविक आहे. एवढं जरी म्हणून तुम्ही सोडलत ना तरी त्याला बरं वाटतं की अरे मला म्हणजे मी चुकीचं काही नाही, माझी भावना चुकीची नाही आहे. ओके, दॅट इज हाऊ पेरेंटिंगमध्ये पेरेंट्स जर ह्या पेजवर आले. ओके, कारण मी म्हटलं तसं की दे डोंट नीड परफेक्ट पेरेंट्स, दे नीड इमोशनली अवेलेबल पेरेंट्स. ह्यालाच मुद्दा अजून एक येतो फक्त, की असे संस्कार आहेत आपल्यावर की मुलांचं कौतुक नाही करायचं. कौतुक केलं की ते शेफारतील, लाडावतील. तर कौतुक किंवा ॲप्रिसिएशन ही भावना किती महत्त्वाची आहे पॅरेंटिंगमध्ये आणि त्याचा बॅलन्स कसा राखायला पाहिजे? आहे, प्रचंड महत्त्वाची आहे. कारण हे बघ, शेवटी परत मी तेच अगदी सिम्पल मुद्दा म्हणेन की वी आर ह्युमन्स. तुला काय, मला काय, कोणालाही कोणी जर येऊन अप्रिशिएट केलं तर छानच वाटतं ना, बरोबर आहे. म्हणजे द ब्रेन इज प्रोग्राम दॅट वे. तसंच मुलांचं आहे. पण आता काय होतं की अप्रिशिएट करता करता शेफारण्यापेक्षा अप्रिसिएशन असं झालं पाहिजे की अरे वा, म्हणजे तू जे काही आत्ता हे करतोयस ते उत्तम आहे, वी आर प्राऊड ऑफ यू आणि वी होप टू सी यू लाईक दिस. हं. हं. ही तुझी वाटचाल अशीच चालू राहू देत. तिथे तुझं ॲप्रिसिएशन बॅलन्स होतं. नाही तर मग आपण अरे मस्तच आहे, माझा मुलगा छानच, मुलगी छानच करते, हेच करते. त्याला ॲप्रिशिएट करताना पण की आता तुला आम्ही ॲप्रिशिएट केलं, ती तुझं सिलिंग नाही झालं पाहिजे. हं. हं. आता तू स्वतःसाठी बेंचमार्क सेट केला आहेस, हे सांगणं फार गरजेचं आहे मुलांना की तू स्वतःसाठी बेंचमार्क सेट केला आहे, आता हा बेंचमार्क प्रत्येक वेळेला तुलाच गाठायचा आहे. सो यू हॅव टू सी टू इट की तुम्ही अप्रिशिएट पण करा. पण समजा जर म्हणजे मी मार्कांच्या बाबतीत नेहमीच बोलते की कित्येक वेळेला आपण 50पैकी जर 45 पडले तर पहिला प्रश्न आहे तो 5 कुठे गेले. बरोबर आहे. तर त्याचा थोडा अप्रोच बदलला आणि आधी पाठीवर थाप मारून म्हणा अरे वा मस्त 45 पडले, व्हेरी गुड, तुला जे काही पडलेत मार्क्स व्हेरी नाईस. आणि मग थोड्या वेळाने जाऊन म्हणायचं की अरे पण जरा तेही बघा आपल्या त्या 5 मार्कांचं कशावर कुठे कमी पडतो, यू वर्क ऑन इट. आणि हे अगदी कॅज्युअली बोललं पाहिजे. म्हणजे अप्रिसिएशन प्लस फीडबॅक, ह्या 2 गोष्टी फार गरजेच्या आहेत. म्हणजे अप्रिसिएशन 4 चौघात झालं पाहिजे आणि फीडबॅक हा एकांतात जाऊन दिला पाहिजे मुलांना. 10 लोकांच्या समोर नाही म्हणायचं की बघ ते कसं करतात, तू पण असं केलं पाहिजे, किंवा तू इथे बघ तुझा हाच प्रॉब्लेम आहे वगैरे. हे खूप वेळेला नकळत फॅमिलीमध्ये सुद्धा पूर्ण फॅमिली समोर बोललं जातं, जे विच हर्ट्स. मुलांना ते हर्ट होतं. त्याच्यामुळे ॲप्रिसिएशन करावं, डेफिनेटली करावं, कारण दॅट इज अ बूस्टर. हो. त्यांना अप्रिशिएट करत राहावं आणि फीडबॅकही देत राहावा, म्हणजे ते ग्राउंडेड राहतात. बरोबर आहे, दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. मॅडम, तुम्ही बोलताना म्हणलात की इमोशन्स या रेग्युलेट करता आल्या पाहिजेत, म्हणजे भावनांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही चांगल्या इक्यूकडे जाता. तर हे नेमकं कसं करायचं मग? अच्छा, तर आता हे बघ, भावना तर आपण यू कॅन्ट एस्केप. तुम्हाला शेवटी त्या आपल्याला येतात. आपण म्हणजे काय करायचं बाबा त्यावेळेला. आता समजा राग घेऊयात आपण. सगळ्यात मी नेहमी म्हणते की सगळ्यात मिसअंडरस्टूड इमोशन आहे अँगर. बरं. ॲक्च्युली इट इज अ मिसअंडरस्टूड इमोशन. का बरं? तर तुम्ही आता मी साधं एक सिम्पल एक्झाम्पल देते. सचिन तेंडुलकर फील्डवर उतरतात. तो जेव्हा उतरायचा तेव्हा एवढी लोकं आणि ऑपोजिशन म्हणजे जे कुठली प्लेयर्स असतील ते. आता सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग करायचा तेव्हा त्याला स्लेजिंग होत नसेल का? होत असणार आहे ना. कोणीतरी काहीतरी बोलत असणार आहे. स्पेशली वेन इट कम्स टू टीम लाईक ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, ऑब्व्हियसली ना. हो.
काहीतरी बोलत असणार आहेत. स्लेजिंग तर तेव्हा खूप कॉमन होतं, बरोबर आहे. आणि माईक्स नसल्यामुळे फक्त बॅटरलाच ऐकू जायचं. तुम्हाला काय वाटतं, सचिनला राग येत नसेल? माणूस आहे ना. पण मग सचिन काय करायचा राग आल्यावर? हॅव यू एव्हर सीन सचिन असं खूप रागात ॲग्रेशनमध्ये कोणाला तरी काहीतरी भांडलाय फील्डवर वगैरे, कधी बघितलं आहे? नाही. मग काय बघितलं आहे? तो कायम कंपोज्ड शांत असायचा. इवन आऊट जरी झाला तो, बॉलरनी किती जरी काही जरी हावभाव केले तरी पण तो शांतपणे निघून जायचा. येस. पण तिथे बॅटिंगला जेव्हा तो उभा आहे आणि काहीतरी बोललं जातं आहे, नेहमी ऑब्झर्व करा. यू कॅन गो बॅक अँड चेक द रेकॉर्ड ऑल्सो. पुढच्या बॉलला 6 किंवा 4 असायचा. आलेला राग हा परफॉर्मन्समध्ये ट्रान्सफॉर्म व्हायचा. वा. ओके. लेट्स टेक दी ऑपोजिट एक्झाम्पल, सिद्धू. आणि सिद्धूचं सगळ्यांना माहिती आहे की बॅट घेऊन धावला. हो. सो हे 2 प्लेयर्स म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स कुठे कसा तुला आयडेंटिफाय करायचं होतं. सचिन तेंडुलकर हायली इमोशनल इंटेलिजंट पर्सन. धोनी हायली इमोशनल इंटेलिजंट पर्सन. स्टेईंग काम. एवढं प्रेशर आहे. पण मग काम राहिलं की बरोबर माइंड तुमचं तुम्हाला आयडियाज देतं. तिथे एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग येते. सचिन राग येतच असणार आहे ना कुठे ना कुठेतरी, पण त्याच्या पुढच्या बॉलला इधर 4 किंवा 6 म्हणजे हे त्यांनी केलेलं आहे. बऱ्याच बॉलर्सचं नाईटमेअर आहे सचिन, बरोबर आहे. सेम इज विराट. ओके. पण विराट ॲग्रेसिव्ह आहे. विराट ॲग्रेशन दाखवतो. सो विराटचं अँगर आणि ॲग्रेशन दाखवायचा प्रकार वेगळा आहे, सचिनचा वेगळा होता. सचिन कन्वर्टेड इंटू परफॉर्मन्स. तर मी कायम टीनेजर्सना पण सांगते हे, अरे राग येतोय ना, काहीतरी परफॉर्मन्समध्ये ट्रान्सफर कर ना. तू काहीतरी मी तर पेरेंट्सना पण सांगते, एक बॉक्सिंगचं हे आणून द्या त्याला, ते पंचिंग बॅग मारू देत, पंच छान तुझे हात स्ट्रॉंग होतील. इट विल बी एन एक्सरसाइज. तसंच आपण आता ह्याचं बघूयात की गिल्ट म्हणतो आपण, अपराधीपणाची भावना येते. चूक केली की आपल्याला प्रचंड अस्वस्थ व्हायला होतं. पण मग ही चूक, जसं मी म्हटलं इमोशन्स आर डेटा, मग ही चूक केलेल्याची ही जी गिल्ट किंवा अपराधीपणाची भावना येते, हा काय डेटा देऊन जाते? तर हा एक मॉरल कंपसचा डेटा देऊन जाते की आपलं एक मॉरल कंपस असतं शेवटी. ते सांगतं की बाबा कुठेतरी आपण आपलं जे ओरिजिनल बिईंग आहे, आपली जी थॉट प्रोसेस आहे, आपण जे आहोत त्याच्या विरोधात आपण काहीतरी वागलो आहे. आपण असे नाही आहोत. मग आता वेळ काय आहे? टू इंट्रोस्पेक्ट अँड कम बॅक टू युअर ओरिजिनल. फॉरगिव्ह युअर सेल्फ, कम बॅक. तिसरी भावना जी मला खूपच जास्त हे वाटते ती म्हणजे जेलसी. आता ही अशी भावना अशी आहे की ह्याच्यातनं आपण काही सुटू शकत नाही, बरोबर आहे. कारण कंपॅरिझन होतं, मग जेलसी येते, कुठेतरी कोणाचा तरी द्वेष वाटतो आपल्याला, काहीतरी हेवा वाटतो. गाडी घेतली मित्राने तरी, किती चांगला जवळचा मित्र असला तरी आत कुठेतरी हेवा वाटतोच. म्हणजे त्याच्यावर दुमत नाही आहे. कोणाला चांगलं घर घेतलं कोणीतरी आपल्याला थोडंसं वाटतंच, बरोबर आहे. पण एक छोटंसं तुला किस्सा सांगते की माझा मुलगा 7वी-8वीत होता आणि माझी भाची जी आहे ती तेव्हा 12वीत होती. तिचे 12वीच्या बोर्डाचे हे रिझल्ट्स लागले, मस्त मार्क पडले वगैरे, तिला खूप सगळेजण आनंदी खुश. हा माझा मुलगा येऊन मला एक दिवस, मी बसलेली असताना म्हणतो, आई आय एम जेलस ऑफ ताई. म्हटलं काय झालं? तिला बघ सगळेजण किती हे छान छान हे करतायत हे आणि तिला चांगले मार्क पडले. पण तुला एक सांगू का, आय एम ऑल्सो इन्स्पायर्ड बाय हर. दिस इज वॉट माय सन सेड अँड दॅट इज वॉट स्ट्रक मी. म्हटलं मी पण तिच्यासारखाच अभ्यास करणार, मी पण असेच मार्क तिच्यापेक्षा जास्त मिळवणार मी मार्क. सो जेलसी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन टू इन्स्पिरेशन. जेलसी का होते? तर आपल्याला कुठेतरी हवी असलेली गोष्ट कोणाला तरी दुसऱ्याला जेव्हा मिळते तिथे जेलसी येते ना. म्हणून मी नेहमी म्हणते इमोशन्स आर डेटा. सो हे इमोशन्स रेग्युलेट करणं, हा डेटा घेणं आणि मग तो डेटा वापरणं, हाच इमोशनल इंटेलिजन्सचा भाग आहे. आणि तुम्ही राग आल्यावर किंवा तुम्हाला जे काही वाटतं त्याच्यामध्ये पॉज घेऊन कसं रिस्पॉन्ड करता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो रिॲक्शनपेक्षा रिस्पॉन्स मॅटर्स. सो दिस इज हाऊ इट कॅन बी डन. मॅडम, तुम्ही रागाबद्दल बोललात, ॲग्रेशनबद्दल बोललात, तर अशीच आणखी एक आदिम मानवी भावना आहे जी आहेच, म्हणजे जी काम. तर काम ही भावना जरी घेतली तरी त्याच्याही खूप शेड्स आहेत, म्हणजे इंटिमेट लवपासनं लस्टपर्यंत. राईट, ॲब्सोल्युटली. मग हे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा त्याचं कन्व्हर्जन नेमकं कशात करणं अपेक्षित असतं? ओके, हा प्रश्न खूपच गहन आहे. आणि दुसरं कसं आहे माहिती का, आपल्याकडे तू आता काम म्हणालास तसं सेक्स हा शब्द उच्चारणंसुद्धा आपल्याकडे लाजिरवाणं किंवा त्याच्याकडे नेगेटिव्ह कनोटेशन आपण ज्याला म्हणतो की त्याला एक नेगेटिव्ह भावना जोडलेली आहे सेक्सला.
खरं बघायला गेलं तर ही तू म्हणालास तसं की ही भावना जी आहे ही उपजत आहे आणि हिचं एक काहीतरी त्याच्यामागे उद्देश आहे. मी जसं आधी सांगत आली तसं की उत्क्रांतीमध्ये सर्वायव्हल हा मेन उद्देश होता. सेक्ससुद्धा त्यासाठीच आहे, सर्वायव्हलसाठीच आहे. म्हणजे आपली जी प्रजाती आहे ती पुढे जाण्यासाठी आहे. बरोबर की नाही? पण आपल्याकडे काय होतं ना, ह्या शब्दाचा खूपच नेगेटिव्ह अर्थ घेतला जातो. मग मी नेहमी असं सांगते की तुम्ही मुलांबरोबर बोलतानासुद्धा ॲडॉलसंटमध्ये जेव्हा मुलं येतात टीनेजर्समध्ये, तेव्हा पालकांनी बोललं पाहिजे. पालकांनी सेक्स एज्युकेशन दिलं पाहिजे. म्हणजे ती त्यांच्या सेक्सबद्दलची जे त्यांचे इमोशन्स आहेत ना, ते रेग्युलेट होतील. म्हणजे उगाचच त्याच्याबद्दल खूप क्युरिओसिटी वाढून इकडे तिकडे काहीतरी डेटा शोधण्यापेक्षा किंवा नेटवर जाऊन बघण्यापेक्षा जेव्हा तुम्ही त्याला नॉर्मलाइज कराल ना, की अरे ही अशी अशी एक शारीरिक प्रक्रिया असते, ही एक कृती आहे, त्याच्यातून इट इज अ बायोलॉजिकल ॲक्ट विच इज इम्पॉर्टंट फॉर द सर्वायवल ऑफ द स्पीशीज, आणि हे प्लेजर पण देतं आणि प्लेजर इज गुड इन अ कंट्रोल कंडिशन्ड एन्व्हायरमेंट. ओके, आपण ज्याला सोशली कंडिशन आणि कंट्रोल एन्व्हायरमेंट म्हणतो, त्याच्यामध्ये प्लेजर इज गुड. सेक्स गिव्ज यू प्लेजर इज अ गुड थिंग. ते एकदम नॉर्मलाइज केलं पाहिजे. नाही तर मग क्युरिओसिटी येते. क्युरिओसिटी आली की मुलं इकडे तिकडे चुकीच्या ठिकाणी चुकीचे जे असतात सोर्सेस तिथून त्यांना काही गोष्टी कळतात आणि म्हणून मग हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे हे एज्युकेशन ह्या भावनेबद्दल, सेक्सच्या ह्याच्याबद्दल, लस्टबद्दल ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पालकांनी ओपनली बोलणं गरजेचं आहे. तुला अजून एक साधं एक्झाम्पल देते की सेक्स हा शब्द किती आपल्याकडे इतका नेगेटिव्ह इम्पॅक्टवाला कसा असू शकतो. तर मध्ये माझ्याकडे एक कपल आलं होतं आणि देवर हॅविंग सम प्रॉब्लेम्स, सगळे बाकीचे जे काय होते ते त्यांनी डिस्कस केले. आणि मग वेन आय वॉज टॉकिंग टू द लेडी, तर ती मला म्हणाली की मॅडम, म्हणजे कारण की जो मुलगा आहे तो मला म्हणाला की आमच्यामध्ये शारीरिक संबंध पण मॅडम जास्त नाही, ती कायमच हे करते मला वगैरे. तर मग मी तिला विचारलं काय प्रॉब्लेम आहे. तर ती मला म्हणाली की एव्हरी टाईम वेन एव्हर ही वॉन्ट्स इट, तो म्हणतो की लेट्स हॅव सेक्स. आणि मला ना मॅडम तो सेक्स शब्द ऐकला की मला फार असं खिळस वाटते, मला असं नको नको वाटतं, मला अंगावर काटा येतो. आणि मग मला असं वाटतं की आता ह्याला माझ्या शरीराचा उपभोग घ्यायचा आहे. सो बघ, एक शब्दामुळे किती भावना, आणि तिच्या डोक्यात काय व्हॉट एव्हर मे बी हर अपब्रिंगिंग कुठे तिने ऐकलं असेल, आणि त्यामुळे तिला ते वाटणारी जी किळसवाणी भावना त्याच्यामुळे ती नाही म्हणायची. मग मी तिला म्हटलं की जर आपण हे बदललं आणि सेक्सच्या ऐवजी जर तुला म्हणाला की कॅन वी मेक लव्ह, लेट्स मेक लव्ह, तर कसं वाटेल. इमिडिएटली पर्स्पेक्टिव्ह बदलला. ती म्हटली हां हे किती छान वाटतं आहे. म्हणलं मग आता तुला किळसवाणं वाटतं आहे का. म्हणली नाही, आता मला असं वाटतं आहे की ही लव्ज माय बॉडी. आता मला तो उपभोग अशी वाटत नाही आहे, मला ते असं वाटतं की ही रिअली लव्ज माय बॉडी. म्हणलं मग फक्त एवढाच चेंज मी त्याला म्हणलं तू कर. म्हणजे बघ, तुला मी तेच म्हटलं की निरंजन, किती ह्या इमोशन्स जे असतात ह्याला आपण इतकं सिम्पल म्हणतो, पण ते इतके सिम्पल नाही आहेत, खूप कॉम्प्लेक्स असतात हे. सो दिस स्मॉल चेंज कॅन मेक लॉट ऑफ डिफरन्स. कारण लव्ह, कॅन वी मेक लव्ह ह्याच्यातनं एक वेगळीच भावना जागृत होते, आणि कॅन वी हॅव सेक्स ह्याच्यातनं एक वेगळीच भावना जागृत होते. सो दॅट इज हाऊ इमोशनल इंटेलिजन्स प्लेज अ बिग रोल इन कपल्स ऑल्सो. त्यामुळे ती व्होकॅबलरी पण किती काय म्हणून आपण काळजीपूर्वक वापरली पाहिजे. बरोबर, आपल्या पार्टनरशी किंवा कुठल्याही रिलेशनमध्ये संवाद साधताना हे खूप महत्त्वाचं आहे. मॅडम, तुम्ही NLP प्रॅक्टिशनर पण आहात, तर हे NLP म्हणजे नेमकं काय असतं आणि NLPचा आणि EQचा काय संबंध आहे थेट? NLP म्हणजे बघ, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. तूच आत्ता मला म्हणालास की व्होकॅबलरी किती इम्पॉर्टंट असते. सो न्यूरो म्हणजे तुझं ब्रेन, ओके. लिंग्विस्टिक म्हणजे जे लँग्वेज तुझ्या ब्रेनला कळते ती, आणि प्रोग्रामिंग म्हणजे हे कसं प्रोग्राम करायचं व्यवस्थितपणे की तुझ्या ब्रेनला जे तुला हवं आहे तीच कमांड जाईल. दॅट इज न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. म्हणजे आम्ही काय करतो, जसं मी तुला आत्ता म्हटलं की मी काय केलं, मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग नुसतं वापरलं टू चेंज द इमोशन. तू आता मला म्हणला संबंध काय EQचा, बघ हे तुला मी आत्ता दिलेलं उदाहरण की लेट्स हॅव सेक्स ऑर लव्ह मेकिंग. फक्त शब्द बदलला आहे, ॲक्ट इज द सेम, बट वेगळंच इमोशन आलं आहे. बरोबर आहे. सो कुठला शब्द कसं काय अपिलिंग, कुठल्या व्यक्तीला कसा अपील होऊ शकतो हे जाणून घेऊन मग त्याप्रमाणे त्या व्यक्तीशी संवाद साधणं इज वॉट न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग टीचेस यू. सो कम्युनिकेशनमध्ये प्रचंड ह्याचा उपयोग होतो. सो तुझ्या ब्रेनला रिवायर करता येतं.
वायरिंग जे झालेलं आहे लहानपणापासून, जे काही तुमच्या इकोसिस्टममध्ये मुळे जे काही वायरिंग होतं लहानपणापासून, ते कॉलेज, ते शाळा, ते सगळ्यांचंच जे वायरिंग आहे, ते कुठलं तरी एखाद्या वायरिंगमुळे जर प्रॉब्लेम येत असेल किंवा एखाद्या प्रोग्राममुळे प्रॉब्लेम येत असेल, तर आपण तो प्रोग्राम रिवायर करू शकतो. दॅट इज व्हॉट न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग डज. सो इट हेल्प्स यू टू रिवायर युअर बिलीफ सिस्टम, युअर ब्रेन, आणि रिफ्रेमिंग ऑफ द सेंटेन्स. तो रिफ्रेम केलं की पर्स्पेक्टिव्ह बदलतो. बरोबर आहे, कारण एखादी गोष्टचं पर्स्पेक्टिव्ह तुझ्या शब्दातून, मग तुला जरा थोडंसं रिफ्रेम केलं की तो पर्स्पेक्टिव्हच बदलतो. सो दॅट इज हाऊ NLP आणि EQ खूप अटॅच्ड आहेत, कारण की इथे इमोशन्स तुमचे कसे रेग्युलेट करायचे. आणि मग NLP प्रॅक्टिशनर म्हणजे काय, तर आम्ही ओळखतो समोरच्या व्यक्तीची लँग्वेज कशी आहे, त्याला काय त्याची बिलीफ सिस्टम आहे, त्याप्रमाणे वी कम्युनिकेट ऑर वी टीच पीपल टू कम्युनिकेट. सो दॅट इज हाऊ NLP हेल्प्स. आणि इट्स अ वास्ट सब्जेक्ट, म्हणजे खूपच वास्ट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे विल नॉट गेट इन टू द वास्ट. पण तुला मी जस्ट जनरल सांगितलं की इट हेल्प्स यू टू रिवायर युअर ब्रेन आणि चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह. तुझा पर्स्पेक्टिव्ह बदलला की तुझं वागणं बदलतं, तुझे इमोशन्स बदलतात, सगळंच कनेक्टेड आहे तो. दॅट इज हाऊ इट इज कनेक्टेड. मॅडम, अजून एक आता मुद्दा येतो की आपल्या भावना सगळ्यात जास्ती आज एफेक्ट कशाने होत असतील, तर त्या आपल्या करिअरमुळे, जॉबमुळे, बिझनेसमुळे होतात. आणि टेन्शन आहे, हेच आपण दरवेळेला म्हणतो. म्हणजे ऑफिसचं नाव आलं, करिअरचं आलं की काहीतरी टेन्शन आहे, तर दरवेळेला ते टेन्शन कामाचं असतं का त्या कामाच्या ठिकाणच्या पण भावना आपल्याला रेग्युलेट करता येत नाही आहेत म्हणून ते टेन्शन असतं? ॲब्सल्युटली. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की काम आहे, थोडंसं तुम्हाला टेन्शन आहे, आणि थोडं टेन्शन चांगलं पण असतं, कारण की दॅट पुशेस यू. मी जसं म्हणलं की प्रत्येक गोष्ट ही थोडी रेग्युलेटेड ह्याच्यात चांगलीच असते. सो टेन्शन असणं चांगलं असतं. पण काय होतं ना, मोस्ट ऑफ द टाइम्स कामाच्या ठिकाणी किंवा आपण कॉर्पोरेट्समध्ये बघतो की जेव्हा मी करते वर्कशॉप्स आणि सेशन्स, त्यावेळेला EI का बरं, तर आता कसं झालं आहे की कॉर्पोरेट्सनाही कळायला लागलं आहे की अरे फक्त स्किल उपयोगाचं नाही आहे. इंटेलिजंट आहेत लोक आणि स्किल शिकलेले आहेत, पण त्या स्किलचा उपयोग किंवा ते स्किल वापरून आपल्याला मॅक्सिमम आउटपुट तेव्हाच मिळेल जेव्हा ह्यांचा EI पण रेग्युलेट होईल. ओके. कसं होतं की तुम्ही कामाच्या ठिकाणी एक तर ऑलमोस्ट कितीतरी लोकांबरोबर तुम्ही इंटरॅक्ट करत असता वेगवेगळ्या लेवलच्या, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही वेगळ्या प्रकारे येऊन तुमच्याशी इंटरॅक्ट करते. आणि एक लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं की समोरची व्यक्ती काय बोलेल, कशी वागेल, हे तुमच्या कंट्रोलमध्ये अजिबात नाही आहे. तुमच्या कंट्रोलमध्ये फक्त एकच गोष्ट आहे की तुम्ही त्याला कसं रिस्पॉन्ड करणार. इथे तुमचा EI फार इम्पॉर्टंट असतो. ओके. कॉन्फ्लिक्टमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये दॅट टाईम ऑल्सो तुम्ही कसं त्या कॉन्फ्लिक्टला तुम्ही एस्कलेट करताय का तुम्ही त्या कॉन्फ्लिक्टला रिझॉल्व्ह करायच्या मार्गाने नेताय, हे फार इम्पॉर्टंट असतं. तिथे तुमचा EI फार इम्पॉर्टंट असतो. आणि स्ट्रेसच्या बाबतीत म्हणशील तर कामाचं ॲक्च्युली टेन्शन नसतं, काम खूप असतं, पण इमोशनल जे त्या कामाबरोबर जे इमोशन्स येतात ना, ते रेग्युलेट होत नाहीत, म्हणून बर्नआउट होतो. द बर्नआउट जनरली डझंट हॅपन बिकॉज ऑफ वर्क, इट हॅपन्स बिकॉज वी आर नॉट एबल टू रेग्युलेट द इमोशन्स ॲट वर्क. म्हणून तो बर्नआउट होतो. आणि हा अटॅच्डच आहे. म्हणून EQ तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा IQ आहे इन कॉर्पोरेट्स. आणि त्याचं महत्त्व आता हळूहळू कॉर्पोरेट्सना कळायला लागलं आहे, कारण की इफ एन इमोशनली इंटेलिजंट एम्प्लॉई विल ऑलवेज बी हायली प्रोडक्टिव्ह देन ओनली अन IQ पर्सन. कारण की कित्येक वेळेला आपण हे आजूबाजूला पण बघतो की खूप जास्त इंटेलिजंट जी लोकं असतात त्यांना कित्येक वेळेला भावना समजत नाहीत किंवा रेग्युलेट करता येत नाहीत, किंवा कसं वागायचं कळत नाही. हो. ओके. सो म्हणून तर फक्त IQ नाही तर EQसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे इन कॉर्पोरेट. म्हणजे मग ते स्ट्रेस वगैरे सगळं मग आपोआप तुम्ही रेग्युलेट करू शकता, आणि तुमचं ज्या इमोशन्स त्याच्याबरोबर येतात ते रेग्युलेट केलं की थिंग्स विल फॉल इन प्लेस. पण ह्या संपूर्ण एपिसोडमध्ये तुम्ही EQ विषयी खूपच सविस्तर माहिती सांगितलीत की जी मला काय आपल्या सगळ्या बहुतांश प्रेक्षकांना माहिती नसेल, पण तरी आत्ता जमाना थोडा क्विक सोल्युशन्स आहे, तर आपल्या सगळ्याच प्रेक्षकांसाठी अशा काही क्विक टिप्स सांगू शकाल तुम्ही की ज्याने तुम्ही तुमचा EQ हा काय म्हणून सुधारू शकता? हां, म्हणजे मी आत्ता बऱ्याच वेळेला हे बोलली आहे, तर त्याच्यातलं क्विक एक असं सांगेल की ज्याला आम्ही नेम इट टू टेम इट असं एक म्हणतो. जसं मी म्हणलं की भावना ओळखणं. जोपर्यंत तुम्हाला ओळखू येत नाही की मला आत्ता नक्की काय वाटतंय, राग आला आहे का थोडंसं इरिटेशन आहे का मला फ्रस्ट्रेशन आहे, मग हे आहे तर हे कशामुळे आहे, मला वेळ मॅनेज होत नाही म्हणून आहे का समोरचा काहीतरी बोलला म्हणून आहे, आणि मी हे ट्रिगर होऊन द्यायचं आहे का. म्हणजे ॲक्च्युली क्विक सोल्युशन एवढंच असतं की तुम्हाला पॉज घेता आला पाहिजे बिफोर
रिॲक्टिंग. किंवा ते जर्नलिंग वगैरे म्हणतात की लिहून काढा तुम्ही. टू दॅट ऑल्सो जर्नलिंग. म्हणजे मी कित्येक वेळेला हे पण सांगते की आपण दिवसभरात कसा किती खर्च केला आहे, काय केलं आहे, पैशाचा हिशोब ठेवतो, अकाउंटिंग करतो. आपण इमोशन्सचं अकाउंटिंग कधी करत नाही. हम्म. ओके. सो एक 10 मिनटं तुम्ही संध्याकाळची काढलीत रात्री झोपायच्या आधी आणि आज मी कुठल्या कुठल्या भावनांमधून गेले, फक्त इमोशन्स लिहा. अख्खच्या अख्खं काय दिवसभरात झालं आहे ते नका लिहू. इमोशन्स कुठले कुठले आज, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कमीत कमी तुम्ही 20 ते 50 इमोशन्समधनं गेलेले असतात दिवसभरात, त्याच्याहीपेक्षा जास्त. तेवढं जरी जर्नलिंग केलं आणि तुम्हाला जर असं वाटलं की अरे मी ना आज जवळजवळ 3-4 तास फ्रस्ट्रेटेड होते, तर उद्या आय विल कॉन्शियसली मेक एन एफर्ट की मी हे 3-4 तास नाही, आय विल रिड्यूस इट. मी असं म्हणत नाही की मी होणारच नाही फ्रस्ट्रेट. मी म्हणेन की यू कॅन स्टार्ट वर्किंग. जिथे 4 तास होतं फ्रस्ट्रेशन, ते मी 2 तासावर आणू शकते का उद्या. राईट. त्याला दॅट इज हाऊ दे कॅन इन्क्रीज देअर EQ. आणि नॉर्मलाइज करणं. राग आलाय, हे आम्ही पण म्हणतो, इमोशन नॉर्मलाइज करणं फार गरजेचं असतं. की राग आलाय, ठीक आहे, आलाय, सगळ्यांनाच येतो, मलाही आलाय. ओके. पण मग मी आता काय करायचं, हे डिसिजन, हे पॉज घेऊन डिसिजन घेणं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्याबद्दल वाईट वाटणं की आई मी का चिडलो, मला का राग आला. पहिलं ते सोडून येस आला राग, ॲक्सेप्ट करणं, नॉर्मलाइज करणं, येतो, इट्स अ ह्युमन इमोशन. पण मी आता ह्याचा दुष्परिणाम होऊ देणार नाही. आय विल यूज इट इन अ बेटर वे. दॅट इज हाऊ यू कॅन इन्क्रीज युअर EQ. क्विक सोल्युशन तेच आहे. आणि कुठल्याही व्यक्तीला समोरच्या जेव्हा तो बोलतो तेव्हा पर्सनली घेऊ नका गोष्टी. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा काही बोलते तर त्याच्या मागचं इंटेंट समजून घ्या कॉन्टेंटपेक्षा. की ती व्यक्ती का म्हणते, इंटेंट काय, हेतू काय. ओके. कॉन्टेंटपेक्षा हेतू काय, बाबा काय नक्की म्हणायचं होतं. मग तुम्ही तुमचे इमोशन्स रेग्युलेट करू शकाल. आणि सगळेच नॉट ऑल बॅटल्स आर टू बी फॉट, हे पण लक्षात ठेवा. चूज द बॅटल्स टू फाईट. वा. बरोबर. सगळ्याच गोष्टींना प्रत्युत्तर, सगळ्याच गोष्टींना इमोशन्स तुमचे लावलेच पाहिजे पणाला, असं काही नाही. कधी कधी सायलन्स इज ऑल्सो अ व्हेरी गुड आन्सर. बिकॉज वेन यू आर सायलंट यू स्टार्ट रेग्युलेटिंग युअर इमोशन्स, यू स्टार्ट अंडरस्टँडिंग युअर इमोशन्स अँड यू आर चूजिंग पीस ओव्हर द केऑस. सो कधी कधी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की डोंट फाईट ऑल द, चूज युअर बॅटल्स टू फाईट. ओके. सगळ्या छोट्या छोट्या नका हे करू. खूपच महत्त्वाचा टेकअवे दिलात तुम्ही. थँक्यू सो मच. येस. तुम्ही मॅडम खरंच खूप वेळात वेळ काढून आलात तुमच्या बिझी शेड्यूलमधनं. तुमचे खरंच खूप मनापासून आभार. थँक्यू निरंजन, तू पण मला इन्व्हाइट केलंस देहबानवर. आय विश यू ऑल द बेस्ट आणि आय होप यू कीप ऑन मेकिंग असेच छान एपिसोड्स. ओके. आय विश यू ऑल द सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना हा इमोशनल कोशंटवरचा EQवरचा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. आम्ही ते तुमच्या वतीनं मनीषा मॅडमना विचारू. येस, भेटूया पुढच्या गुरुवारी अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर आणि इंटरेस्टिंग गेस्टसोबत गप्पा मारायला. बघत राहा आणि ऐकतही राहा देहभान पॉडकास्ट.